हिरड बसले तिथं. दादासाहेब रामराम. साहेबराव अरे या या या. आज गरीबाकडे कसं येणं केलं? मला गरीब म्हणायचं म्हणजे त्यात लोकसेवा सगळीकडे जावं लागते. काही विशेष? आता विशेष नाही. रकमा ए रकमा जे अच्छा साहेबराव असनी बस आता खरं. बसा अपूरच्या आणि त्याचं काही विशेष नाही म्हणा. दादासाहेब आलो तू जावाईबद्दल बोलायला. नाव काढू नका तेच. लई सावरून घेतला पण हरामी तर हरामीच. निस्तावून केपडा करताय. तमाशा जात आहे बायकाना चिवतय. आले कानाव आले मग कसं झालं तरी आपला जावई. अवघड जास्त दुखणं म्हणायचं दुसरं काय. म्हणून त्याला घराबाहेर काढले म्या. बरं झाले 4 दिवस झाले लई शिक्षा झाली. सकाळी आलतो माझ्याकडे. अहो रडलं काय बेकलं काय फार तोंड उतरून गेलेलं. पश्चाताप झालाय त्याला आता. मला म्हणलं दादासाहेबांना मी लई त्रास दिलाय. हो मला तरी सुख वाटते का? हो पोरीला दुःखात ठेवाय. तेच म्हणतो मी. बायको पासून तोडलाय. भलत्या जागी शान खाईल दुसरं काय. तुम्ही म्हणता तर हरकत नाही पण पुण्यांदा हरामखोरी चालू देणार नाही मी. कुठं आहे तो? नाही बाहेरच मी आणतो त्याला बाहेरच. दादासाहेब खरंच चांगलं गेला. देव माणूस बघा तुम्ही. रकमा हे पोरी आल्या हे बघ घरात घेतो मी त्याला. पर बजावून सांगा आज त्याला एक डाव माफ केलं म्हणावं. मोर्चाला खपवून घेणार नाही. आणि बघ काहीतरी पोटा पाण्याचा उद्योगधंदा कर म्हणावं. होय सांगते. मात्र लय खडूस. आता तुम्ही जरा नीट नाटक करा. नांदा जरा. देवासारखी माणसं मिळत कसं वागावं कसं काय कळतच आहे तुम्हाला. सासरेबांचे पाय धर. चल आता तरी नीट वागणार नव. त्याचा बाप वागेल. आता पुन्हा माझ्याकडे तक्रार तर माझ्यासारखा वाईट माणूस पुन्हा सांगून ठेवतो. तुम्ही तो का चला. रकमा नामदेवरानं बिचा आधी. चला चला घ्या साहेब. बस कसं होणार या पोराचं? काय होणार. एखादं कुत्र माणसं झालं की सरळ होते माणूस. होणार काय कर. मी गेले तवा धरणं जे झोपला आहे ते तसंच आहे. उठा म्हणते रात्री बी झोपताय आणि दिसा बी झोपताय. काय बिघडलं तुझं? म्हणून तर पोरबाळ काय होत नाही. अरे यार हो झोपणारच नशिबी झोपता म्हणत्या. आता काय करू? अव मी बाजारला गेले होते ना तर लई लोक बोलत होते. काय बोलत होते? ते हे तुमचं पंचायतीच्या निवडणुका म्हणे व्हायचे आता लवकर. माहिती आहे मला. तरी मी झोपून राहताय तुम्ही. अव तुमची लोकशाही आली ना. टाइम किती बी असू दे पर आजच सांगून ठेवते या निवडणुकीत मला 4 लुगडी 4 चोळ्या 2 पाण्याचा गडू पाहिजे. कशाला अजून पट्ट्या नाही. तू का जाऊ नसू दे तरी बी या निवडणुकीत आपल्या जिंचाची यादी अदुगर देऊन ठेवा. कळलं? सामान घेऊन आत या. काय निवृत्ती ना आता वेगळा झाला तर मजा येते का नाही. स्वतंत्र झाल्यामुळे अगदी मनाप्रमाणे जगता येते. निवृत्ती ना आता लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. हेच तुम्ही 4 वेळा सांगितलं. ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेद. आम्ही तुला सरपंच करणार आहे. बोल. एकदम सरपंच डायरेक्ट. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या. निवडून आणायचं काम आमचं. आम्ही तुझ्या पाठीमागे. बोल. अरे ज्याच्या पाठीशी साहेबराव तो गेला कुठल्या कुठं. ते ठीक आहे हो पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा. अरे गाडवा आता तुझा तू मुक्तार आहे का नाही. वेगळा झालायस की नाही. घर आहे जमीन आहे थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी. कर्ज? आणि मग नाही आईला कळलं म्हणजे मग तुझ्या आईला आता काय लहान आहे का आईला घाबराय. तुझी आई गेले पंढरपूर कळणार पण नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते. अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे. काय म्हणता?
आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही सरपंच तर सरपंच गरम व्हा. बडण्याची वेळ झाली, बाटली घेऊन या चला. ए वाढव्या कोण? अरे तुला नाही शंकर शंकर वाढव्या पाणी घेऊन ये. अरे उमेदवारी जाहीर झाली, आनंद साजरा करायला नको का गाडवा? यशवंता आई आली होय, पाया पडतो. असू दे असू दे. आण 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 तू इकडे. तू बस बघू आजी, बस बस बस. यशवंता हा, निवृत्ती कुठे आहे? असेल इथंच, मगाशीच बघितला होता. निवृत्ती तुझी वारी कशी काय झाली? चांगली झाली. वय भामा, ए भामा. अव आई आल्या वाटतं. असं बघितली की मी. कवा आला साई? औक्षण कशी आहे साई? असू दे, बरी आहे. परत काय रे निवृत्ती, काय मी ऐकलं ते खरं आहे का? काय ते? तू पंचायतीच्या निवडणुकीला उभा आहेस म्हणून? वय का? तू उभा राहू नकोस. मी उभं राहणार आहे. अरे आपण शेतकरी माणसं, काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं काम. ते सगळं मला कळते. अरे निवडणूक आपलं काम नाही. कशापाई निवडणुकीला उभं राहायचं? अगं आई, मला नव्या जगाबरोबर राहायचंय. मला पुढारी व्हायचंय. मला लोकसेवा करायची आहे. मग आपण धान्य पिकवतो ती लोकसेवा नवा? तुला कळायचं नाही आई. अगं लोकशाहीत पुढे यायचं झालं तर निवडणुकीला उभं राहायला पाहिजे, निवडून यायला पाहिजे. आणि मी सांगते ते ऐक. हं, अरे गावचं असं कोणतं काम केलंयस म्हणून लोक तुला निवडून देतील? शेतावर बाया नाचवल्यास म्हणून का दारू पितास म्हणून? लय बडबडलीस आई. आता माझ्याबद्दल काय येडं वाकड बोललेलं ऐकून घेणार नाही मी. असं वय मग राहा उभा. मी बी घराघरात जाऊन सांगते की ह्याला मत देऊ नका म्हणून. हो मंडळी, उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे. जागा आहेत 15, आपल्याला उभं करायचे 13. 2च्या जरी इकडं तिकडं झाली तरी आपलं पॅनल विजयी होणार. ते सरपंच बी सांगून टाका लागेल. या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे. वा मी आपल्या गावचे तळमळीचे, कळकळीचे, चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली. साहेबांची कृपा आहे. निवृत्ती निवडणुकीला उभा राहणार म्हटल्यावर मी चौकशी केली. हे मुडद पैसे खाऊन निवडून येतात, ते गावाची सुधारणा करायला नव्ह, पैसे खायला. तरी मी ह्यातनी मात समजावून सांगितलं. म्हटलं असल्या घरात अजिबात पडू नका. पण अजिबात ऐकलं नाहीत माझं. हा म्हणून म्हणते आपण बायानीच आता काहीतरी करायला पाहिजे. पण आपण आणि काय करणार? काय करणार? अगं ह्या मुडद्याने दाखवलं पाहिजे की गावचं भलं बायकाच करत्याल. होय, पर म्या म्हणते कसं दाखवून द्यायचं? अगं मी 4 मोठ्या लोकांशी बोलले, त्यांनी सांगितले काय बायकांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे. आई समज खरं, पण त्यासाठी बायका कुठून आणायचा? त्यासाठी तर उतरायचं, पर पैसे न खरंच करता निवडणूक लढवायची. लावतोय. राम राम साहेबराव. या 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 बसा नाही, बस तू, बस. बसा चल 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 चल. बसा. काय दारू आहे काय? चांगली लागते काय? काय घेणार काय? आता देणारच हात पुढे असल्यावर घेणारच हात मागे राहतो थोडा. ए शंकर्या, जी साहेब. 2 गलास आण. चल चल लवकर 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 आण. इंग्रजी आहे. काय साधं काम आहे काय साहेबांचं? तू चल जी साहेब. चल. अरे गड मी जरा अडचणीत आहे. पैशाचे. हो हा त्याच्यात काय आपला निवृत्ती हा. निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे. हा. अरे एवढ्या लवकर हात मारणं बरं दिसणार नाही. उलट आपणच त्यासाठी 4 पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे. असं नाही. लोकशाहीची काही पथ्य असतात. मग आता कसं करायचं? हा, कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं मनाला मग सांगतो. तुम्ही नुसतं सांगा, आम्ही कामगिरी पार पाडून दाखवतो. काय मग? आपल्या गावाला सरकारनं एक वळू दिलाय. तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा. धरला.
लांब मसवडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा. इकला अर्जुन आहे ना अरे इकायचा. लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे. नाही तुमची आयडिया लय जकाच आहे, पण कुणाला कळत रुकाच बॉम्बावून होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील हा, म्हणजे गुपचूप करायचं, गुपचूप करायचं. वळ विकला 4-5 हजार रुपये तर सहज मिळतील. येतील 500-500 रुपये तुमचं कमिशन धरा. तुम्ही द्या. आणि मग अरे मग कामगिरी पार पाडलीच म्हणून समजा. अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही नुसतं बघा. गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता. मुद्द्याच विसरत नाही. घ्या हाताने घ्या घ्या घ्या. हे म्हणले या गाव हुंदडून आलात. लढायचं काय. अगं ती पवाराची चंद्री, भुसकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून. मग त्यात बिघडलं कुठं? बिघडलं काय नाही, पण कोणची बाई आतापर्यंत निवडणुकीला उभी राहिली आहे काय. म्हणून तुमच्या पोटात दुखतंय बाई. पोटा दुखण्यात जायच्यात काय, पण बाईनी चूल सोडून भलत्या भानगडीत पडावत कशाला. गाईचं काम दूध देण्याचं, नांगर ओढण्याचं नाही. हा म्हणजे निवडणुकीचं काम बैलाचं असतं म्हणा की. तू आपला कुठलाही टाका उगाच कुठेही नेऊन घालते. बायकांचं काम रडायचं, लढायचं नवं. ते समजा जुनं झालं. आता बायका लढत्यात बी आणि रडवत्यात बी. असं आहे का? तुमच्यासारख्या बिनकामाच्या नवऱ्यासनी. अगं पण चला फुकटचं गिळायला. आम्ही पंचायती ऑफिस मध्ये नक्की नक्की. हो राम 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 राम. या 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 या. काम फत्ते. काय म्हणता काय? एकदम फर्स्ट क्लास. हे रे माझ्या वाघराव. वळू हे, 5,000 रुपयाला ऐकला. 5,000. हे बघा हे या पैसा नागात. मा दोघांचा मला फार अभिमान वाटतो. तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण मी तुम्हा दोघांकडे बोलत दाखव. काय भानगडवर काय नाही. अजाबात नाही. ते आमचं कमिशन. कमिशन द्या कमिशन ना. हा. तेवढ्याला ऐकला 5,000 रुपयाला. 5,000. तुझे पैसे ह्याची हा, हा. माणूस शब्दाला म्हणजे एकदम. यांचं एक मला आवडते. हे घ्या 700 रुपये. 700. आणि बाकीचं सांग सकाळ बढीच्या माझ्याकडे काय गोमूत्र पीठ होतं का भाई. तुम्ही सगळे कापून घेतले सांगून ठेवतो. हा. आधी सांगितलं सुद्धा प्यालो नसतो. चला चला महत्वाची काम आहेत मला. चला तरी तुला मी बोललो होतो फुकटची विटे म्हणून घुसू नकोस म्हणून. मिळाली फुकट ठोकली. मी तुला बोललो. मग कुठं गेला होता? दादाने झाडा विचारलं. मी त्यासनी थाप मारली की कामाला गेलेत म्हणून. चांगलं केलं. आणि आता तुम्ही मला थाप मारा. आपल्या गावात तो सरकारी वळू नव्हता का फिरत. त्याचं काय? त्याच तर आहे. त्याला मी आणि तुक्यानं तिकडं लांब मसवडला नेऊन विकला. साहेबरावचा काय संबंध? साहेबरावांचा तर संबंध आहे. कसा? तेनासनी निवडणुकीसाठी पैशाची नड होती. होय? म्हणून वळू विकला 5,000 रुपयाला. या बया. 500 रुपये मला आणि 500 रुपये त्या तुक्याला दिलं. तू केला म्हणजे वळू गावाचा. पण मी म्हणते तुम्ही नाही तर धंदा कशाला करता? आता याला काय काम धंदा म्हणत नाही. वळूच्या गळ्या शपथ सांगतोय समद खरा आहे. पर मला तुझ्या गळ्यात हात घालू दे की. काय झालं? तेव्हा तसाच की असू दे की.